बातमी येते महाराष्ट्रातील तब्बल 25 तरुणांना जास्त पगाराच्या नोकरीचा आमिष दाखवून म्यानमार थायलंड सीमेवरील कुख्यात गोल्डन ट्रायंगल परिसरात पोलीस ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर येते। बंदुकीच्या धाकावर दिवसाचे 18 ते 19 तास ऑनलाईन फसवणुकीचं काम करून घेत असल्याचा आरोप आता पीडितांनी केला आहे। मारहाण आणि अमानुष छळाचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत। बीडमधील एका तरुणाच्या फोननंतर मानवी तस्करी आणि आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश झालाय। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, अतिशय धक्कादायक प्रकार बीडसह महाराष्ट्रातील काही तरुण आहेत, काय अपडेट? नक्कीच ऋषी, आपण जर पाहिलं तर अतिशय हा धक्कादायक प्रकार आहे। परदेशात जास्त पगाराचा आमिष दाखवून या तरुणांना बोलवण्यात आलं होतं आणि भारताच्या आणि म्यानमारच्या सीमेवर असलेल्या गोल्डन ट्रायंगल छावणीत या सर्व तरुणांना बंदी बनवण्यात आलं आहे। त्या ठिकाणी बंदुकीच्या धाकावर त्यांच्याकडून काम करून घेतलं जात आहे। आपण जर पाहिलं तर फेसबुकवर ही जाहिरात आली होती आणि बँकॉक येथे 70,000 रुपये महिना पगाराचे आमिष दाखवण्यात आले होते। बीडच्या केज तालुक्यातील एका 24 वर्षीय तरुणाने ही जाहिरात पाहून तो 4 जून रोजी पुण्याहून बँकॉकला पोहोचला होता। मात्र तिथून त्या ठिकाणी त्याला म्यानमार येथे घनदाट जंगलात नेण्यात आले आणि तेथे त्याचे पासपोर्ट आणि इतर कागदपत्र देखील हिरावून घेण्यात आली आणि त्याला एका खोलीत कोंडून 18 तास त्याच्याकडून काम करून घेतले जात आहे। या संदर्भातची माहिती या तरुणानं पत्नीला दिल्यानंतर आता हा सगळा प्रकार समोर आलाय। बीड पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आणि गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणात बीडचे पोलीस अधीक्षक यांनी आहेत जे त्यांनी आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या मुळाशी जाण्यासाठी आता तपास देखील सुरू केला आणि परराष्ट्र मंत्रालयाला देखील याबाबतची माहिती देण्यात आली। आता एकंदरीतच पोलीस जरी कामाला लागले असले तरी हे आंतरराष्ट्रीय विषय असल्याने आता या तरुणांपर्यंत ही मदत कधी पोहोचणार आणि त्यांची सुटका कशी होणार हा खरा प्रश्न आहे। ऋषी, नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल।